वेलकम टू द नेक्स्ट व्हिडिओ ऑफ द स्वराज्य गोटा अकॅडमी. आपल्याला महाराष्ट्राला ट्युशन फ्री करायचं, लक्षात ठेवा. आपला टॉपिक कुठला चालू आहे? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड एरोमॅटिक कंपाऊंड्स. याच्यामध्ये आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पॉइंट पाहिला होता ग्रिग्नार्ड रिएजंट, आणि तो ग्रिग्नार्ड रिएजंटचा फॉर्म्युला काय रे बाळांनो? RMgX. चला बचका लोक सांगा लवकर, काय नाव आहे? RMgX. आता मी काय करतोय, यावेळेस आपण रिएक्शन बघतोय. लक्ष द्या, इकडे बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. आपण असं करूयात, इथं CH3 मिथाइल हा मॅग्नेशियम आहे. काय हा? मॅग्नेशियम. आणि हा ब्रोमाइड आहे. काय नाव याचं आलं रे? मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. अलग लक्षात तुमच्या? दिस वन इज मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. नाव काय लिहिणार तुम्ही? मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. अलग लक्षात? हे नाव सुद्धा तुम्ही लिहू शकता, मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आता मी तुम्हाला सांगितलं की हायली रिएक्टिव्ह विथ काय रे हा ग्रिग्नार्ड रिएजंट? वॉटर. काय हायली रिएक्टिव्ह विथ वॉटर? मग तुम्ही लगेच डोकं चालवायला पाहिजे. वॉटर मध्ये H काय असतो? प्लस. OH काय असतो? मायनस. मायनसला गरज आहे इलेक्ट्रॉन देण्याची, आणि प्लसला गरज आहे इलेक्ट्रॉन. कधी लक्षात ठेवा, मायनस वाल्याला गरज काय असते? मायनस वाला काय असतो? न्यूक्लिओफाइल. आणि प्लस वाला काय असतो? इलेक्ट्रोफाइल. आता ह्यांचं तुम्हाला माहिती आहे, GAI दे, आणि इकडे काय रे? GAI. शाबाश. गरज आहे इलेक्ट्रॉन घेण्याची. इलेक्ट्रॉन घेणारा कोण असतो? पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन देणारा कोण असतो? निगेटिव्ह. मग आता इथं तुम्हाला माहिती आहे, हा जो CH3 हा CH3 काय? मायनस. काय हा? मायनस. आणि हा Mg काय? प्लस. आणि हा जो बॉन्ड झालाय त्या बॉन्डला आपण काय म्हणतोय? पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. PCB. व्हॉट इज PCB? पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. आता हा निगेटिव्ह. वॉटर मध्ये पॉझिटिव्ह कोण आहे? वॉटर मध्ये पॉझिटिव्ह कोण आहे बाळांनो? अरे बचका लोक, वॉटर मध्ये प्लस कोण आहे? H. मग झंडू बाबांनो सांगा लवकर, H प्लस ला गरज आहे इलेक्ट्रॉन घेण्याची, आणि ह्या CH3 मायनस ला गरज आहे इलेक्ट्रॉन म्हणजे प्रोडक्ट काय येणार? हा CH3 आणि हा H. काय आला प्रोडक्ट? CH4. नाव काय आलं? मिथेन. मिथेन इज युअर अल्केन. मिथेन काय तुमचा? अल्केन. म्हणजे आता यातनं एक गोष्ट प्रूव्ह झाली की ग्रिग्नार्ड रिएजंट तुम्हाला कुठला प्रोडक्ट देतो? अल्केन. कुठला प्रोडक्ट? अल्केन. आता बाय प्रोडक्ट काय आला? हा MgBr. आणि राहिलंय कोण? OH मायनस. OH मायनस इथं द्या. आला बाय प्रोडक्ट MgBr OH. आलं का लक्षात सगळ्यांच्या? आता इथं कंपल्सरी बघा, जर आपण दुसरा पार्ट जर इथं बघितला आणि इथं मी टाकला असा प्रोडक्ट CH ट्रिपल बॉन्ड CH3 टाका, किंवा ऍसिटिलीन टाका. इथं H टाका CH3 च्या ऐवजी. आलं का लक्षात तुमच्या? आता असा जर रिएजंट दिला तुम्हाला, तर इथं सगळ्यात महत्वाचं इथं बघा, काय रे हा? H प्लस आणि C मायनस. मला सांगा, हा C ला बॉन्ड कुठला आहे? ट्रिपल बॉन्ड आहे ना? अरे C ला बॉन्ड कुठला आहे? याचा अर्थ काय झाला? ट्रिपली बॉन्डेड कार्बन आहे, म्हणजे ह्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशी आहे? सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे. का? कारण पर्सेंटेज ऑफ यस कॅरेक्टर कसं आहे याचं? जास्त आहे. शिकवलं होतं ना पर्सेंटेज ऑफ यस कॅरेक्टर, आठवा. ट्रिपली बॉन्डेडला सगळ्यात जास्त. झाला का C मायनस हा? आणि हा काय झाला? टर्मिनल हायड्रोजन ऍसिडिक झाला. H प्लस झाला. झाला का H प्लस? आता काय होणार बाळांनो? चला, आपल्या इथं कोण आहे? मायनस कोण आहे? हा परत H प्लस देणार ना, म्हणजे इथं प्रोडक्ट काय येणार? परत वन्स अगेन CH4च येणार. काय येणार? CH4. कळलं का? हा H प्लस. H प्लस ला गरज आहे इलेक्ट्रॉन घेण्याची. आता शिकवलं की पॉझिटिव्हला गरज आहे इलेक्ट्रॉन घेण्याची, निगेटिव्हला गरज आहे इलेक्ट्रॉन देण्याची. मग इथं पॉझिटिव्ह कोण आहे? H प्लस. निगेटिव्ह कोण आहे? C मायनस. C मायनस म्हणजे हा अख्खा कंपाऊंड आला त्या शेजारचा. कळतंय का मागचा? मग H प्लस परत हाच H प्लस आहे बघा. हा मग या CH3 ने H प्लस इलेक्ट्रॉन दिले, म्हणजे हा H प्लस गेला, म्हणजे इथं प्रोडक्ट काय आला? परत अल्केनच. आला का? मिथेनच. आला का नाही? मिथेन. बाय प्रोडक्ट फक्त बदलणार आहे. काय रे? MgBr. हो का? MgBr. आणि ह्या MgBr ला कोण जोडायचा? हा C मायनस वाला. आणि हा C मायनस ला कोण आहे? ट्रिपल बॉन्ड CH3. हा आला तुमचा बाय प्रोडक्ट. कळलं का नाही? कळलं सगळ्यांना? येस. ही झाली दुसरी रिएक्शन तुमची. ओके. आणि आता थर्ड रिएक्शन काय होईल रे? थर्ड रिएक्शन बोला लवकर. चला, थर्ड रिएक्शन. अजून एक तिसरी रिएक्शन अजून एक काढू शकतो आपण. काय काढू शकतो? बघा बरं. आता इथं अमोनिया टाका. अमोनिया कसं टाकणार? NH2 आणि H. NH3. बऱ्याच पोरांना कळत नाही, इथं NH3 लिहिलेलं असतं एक्झाम मध्ये. NH3 ला तुम्ही स्प्लिट करा, फोडा. सांगा लवकर झंडू बाबांनो, लवकर. NH2 मायनस H प्लस. पुन्हा एकदा हा H प्लस CH3 घेणार ना. ह्याच्यात सुद्धा प्रोडक्ट काय तयार झाला तुमचा? CH4 अल्केनच. पण बाय प्रोडक्ट काय झाला रे? NH2. हा MgBr तर आहे, असाच आहे तुमचा. दिसतंय का सगळ्यांना? अरे येस ऑर नो?
MgBr तर हाय असंच आहे, पण काय होणार इथं NH2 MgBr आलं का बाय प्रोडक्ट. आता ह्याच्याऐवजी अजून तुम्ही इकडे बघा अल्कोहोल टाका. अल्कोहोल मध्ये काय CH3OH O-H+. इथं पण प्रोडक्ट काय आला CH4 आणि बाय प्रोडक्ट काय आला OCH3 आणि इकडे MgBr. बघा सेम पॅटर्न रिएक्शन सोडवले. प्रोडक्ट अल्केनच आलाय तुम्हाला. म्हणजे आता तुम्ही काय सांगणार ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन आपण जेव्हा जेव्हा या रिएजंट सोबत करू तेव्हा तेव्हा हा ग्रिग्नार्ड रिएजंट आपल्याला काय देणार आहे अल्केन प्रोडक्ट मिळवून देणार आहे. कुठला प्रोडक्ट अल्केन. आता अल्केन मध्ये तुम्हाला इथं काय घेताय त्याच्यावर डिपेंड आहे. कळतंय का कुठला अल्केन येतोय त्याच्यावर डिपेंड आहे. इज दॅट क्लिअर. सगळ्यांच्या लक्षात आलं का बाळांनो. येस ऑर नो. ओके. आता मी तुम्हाला हे रिएजंट सगळे वापरायचे. फक्त इथं होमवर्क देतो ग्रिग्नार्ड रिएजंट रिएजंट हेच वापरायचे. होमवर्कला बघा. चला सगळ्यांनी बाळांनो चला लवकर बघा. आता ग्रिग्नार्ड रिएजंट बघा. बेन्झीन रिंग MgCl परत बेन्झीन रिंग MgBr. हेच रिएजंट वापरून सगळे रिएक्शन सोडवायचे. जमतील ना घरी. सेम पद्धतीने सोडवायचं काहीच फरक नाही. परत इथं C2H5 MgBr. चला हे 3 रिएजंट लिहून घ्या. चलो पटकन. आणि ऑनलाईन वाले स्क्रीनशॉट काढून घ्या. मस्तपैकी आज आपण ग्रिग्नार्डच्या रिएक्शन सोडवलेले आहेत. चला नेक्स्ट व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचंय आणि महाराष्ट्राला ट्युशन फ्री करायचंय. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओची वाट बघा. जय हिंद जय महाराष्ट्र.